कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण बाळा कसं असतं ना, लग्न फक्त एक मुलगा आणि एक मुलगी यांचंच होत नसतं. लग्नाने दोन्ही कुटुंब एकत्र येतात, दोन्ही कुटुंब जोडली जातात. त्यातून समजा दोन्ही कुटुंब समविचारांची असतील, समान सामाजिक पातळीवरची असतील, तर मुलगा आणि मुलगी दोघांनाच नाही तर दोन्ही कुटुंबांना सुद्धा फारशा तडजोडी कराव्या नाही लागत बाळा. पण बाळा तुमच्या बाबतीत सगळंच विपरीत होतं. राहणीमान, विचारसरणी, खाण्यापिण्याच्या सवयी. हा, आता हे मात्र नक्कीच खरं आहे की तुझ्या प्रेमापोटी नीरजने स्वतःला खूपच बदलला. पण बाळा तू जेव्हा लग्न कोणत्या घरात गेली असतीस ना, तेव्हा त्या घरची माणसं, त्यांच्या आजूबाजूला वावरणारी माणसं यांच्याशी जुळवून घेताना तुला खूप त्रास झाला असता. बाळा कसं असतं ना, मुलगी माहेर सोडून जेव्हा सासरी जाते, म्हणजे दुसऱ्या घरी जाते, तेव्हा ती पटकन तिथे रुळते. मला सांग, आपल्या मातीत जोमाने बहरणारा आंब्याचं रोपट उद्या वाळवंटात रुजे नाही ना. आणि बाळा हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी त्यावेळेला तुला विरोध केला नाही, कारण त्यावेळी तुला ते पटलं नसतं. कदाचित मी जुन्या विचारांचा, स्वतःचं म्हणणं खरं करणारा दुराग्रही बाप हा असाच आहे असा तू समज करून घेतला असतास. बाळा त्यात तुझी काही चूक आहे असं काही नाहीये. तुझ्या वयाच्या मुला मुलींच्या बाबतीत असं घडूच शकतं आणि म्हणूनच मी गप्प राहिलो. तुला तुझा निर्णय तुझ्या अनुभवाने घेण्याची संधी मी तुला दिली. पण बाळा खरं सांगू, मेघनाबाईंच्या बाबतीत माझा तर्क खरा ठरला. म्हणजे मला त्यात फार काही आनंद झालेला नाहीये. त्या तुझ्याशी प्रेमाने चांगल्या वागल्या असत्या आणि मला खोटं ठरवलं असतं ना, तर खरंच सांगतो मी जगातला सगळ्यात आनंदी बाप असतो. बापाच्या इब्रतीसाठी तुला स्वतःच प्रेम दूर लोटायची वेळ आली नसती. दादा, हा विषय आता आपण इथेच थांबूया. मला तुमच्यापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. माझं प्रेम पण नाही. शांत बाळा. बाळा आज तू तुझ्या बापाच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज दिलंयस. निशी बाळा, मी जग बघितले म्हणून सांगतो. जर तुझी जन्माची गाठ नीरज बरोबर बांधली असेल ना, तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. आज ना उद्या तुमच्यातले गैरसमज दूर होतील, तुम्ही एकत्र याल. बाळा, खऱ्या प्रेमामध्ये खरंच इतकी ताकद असते. मग ते आई मुलाचं असो, भाव बहिणीचं असो, किंवा मग नवरा बायकोचं असो, खरं प्रेम कधी हरू शकत नाही. शांत बाळा, सगळं तुझ्या मनासारखं होईल. आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. उमा, तुझ्या नवऱ्याचा वागणं काय मका पटलेला नाही. होय द्यायचे, पण तुम्ही तुमच्या लेखाक समजावून सांगू शकला असतास ना. तास तर जरी मी आवस असलंय ना, तरी घरातलं करतो पुरुष आहातो. विषय संपलो असं म्हटल्या की पुढे कोणी काय बोलायची सोय असा काय?
चतुर गावात पण त्याच्या शब्दात जास्त वजन असा नाही. म्हणान गपरवलंय गो, पण त्याचा अर्थ असो नाही की त्या नावशीच्या शब्दात कायच किंमत देऊची नाही. अहो नाही द्यायची असं काय नाही हा. तुमचं म्हणणं पटतं माका. लालीताईंचा चुकलाच हा, पण तुम्हीच कायम सांगतास ना की माफ करणारं काय मोठं असता म्हणून. या बघ, या तुझ्या साखरेत घोळवलेला बोलणा ना मका कळता, पण त्याचा माझ्यावर काही एक परिणाम होऊचो नाही. जो चुकलो ना त्याका शिक्षा होऊकच होई. पण कुठलीही चूक जन्माची नाती तोडण्या इतकी मोठी नसताना द्यायची. आणि मी यांच्या शब्दाबाहेर नाही. होय तर तू रघुनाथाची सीता आणि तो बंधू लक्ष्मण, मीच काय त्या घरात काही काही द्यायचे. तो कळला. जा माका झोपण द्या. माका शिकू घेतात एक एक. येताय मी. आपल्याला वाटतं आपण एखाद्याला एकदम बरोबर ओळखलंय, पण तसं नसतं. आता बघ ना, मी दादांना किती चुकीचं समजत होते. पण श्रीनिवास, आज ते निशिला जसं समजावत होते ना, ते बघून मला माझा डॅड आठवला. मी असं कुठेतरी वाचलंय की सगळेच वडील आपल्या मुलींच्या बाबतीत जरा जरा हळवे असतात. त्यात आमचा मामा म्हणजे तो शहाळ आहे. वरून असा किती कठोर वाटत असला तरी त्याच्या मनात सगळ्यांसाठी फक्त आणि फक्त प्रेमच आहे. त्याने जर एखाद्याला आपलं मानलं ना तर त्या व्यक्तीसाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन ठामपणे उभा राहतो. हे सगळं नीरजच्या मॉमला का नाही कळलं? नीरज आणि निशिला सेपरेट करण्यासाठी त्यांनी एवढा मोठा गेम प्लॅन का केला? जी व्यक्ती जिंकण्यासाठी स्वतःच्या मुलाच्या जीवाशी खेळू शकते तिच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? पण या सगळ्यात नीरज आणि निशी एकमेकांसाठी कायमचे दुरावले. आय होप आज ना उद्या नीरजच्या मॉमला त्यांची चूक समजेल. नाही, मी असं शांतपणे बसून नाही राहू शकत. नीरज आणि निशीला एकत्र आणावं लागेल. ते आपल्याला आणायलाच हवं. आणि त्यासाठी नीरजच्या आईचा खरा चेहरा नीरजला दाखवावा लागेल. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. डन. ह्या मिशन मध्ये मी तुला हेल्प करेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.